हाँ रक्त हो तो तान दो, तान ये महान है, हाँ रक्त ही पहचान है, हाँ जिंदगी किसी की तुम सवार दो। अपने रक्त की धरा किसी के रक्त में बहा, किशोर वीरता का ये प्रमाण दो। बूंद एक रक्त की हो, धड़कने अनेक की हो, दे सको किसी को प्राण दान दो। जिंदगी की भेंट है लाखों में हाँ एक है, दान ही तो दाता का प्रमाण है। एक कदम बढ़ा लो, अपना फर्ज ये निभा लो, अपना कीच मौत कर्ज ये उतार दो। ये वक्त है डरना नहीं, रुकना नहीं, झुकना नहीं, दे करके अपना रक्त तुम पुकार दो। शान मान बाण है रक्त का ये दान, जाके इस सुई की नोक पे चढ़ा दो। रक्त हो तो दान दो, हाँ रक्त हो तो दान दो। ऐका हो ऐका, आज आपण बघणार आहोत. ऐका हो ऐका, आज आपण बघणार आहोत रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान, आणि जर तुम्ही लिंबा फाउंडेशन सोबत केलं तर तुम्हाला आरोग्य प्रदान. तर आपण एक एकांकिका सुरू करतोय. तर या एकांकिकामध्ये एक आई आहे, एक डॉक्टर आहे आणि एक रक्तदाता आहे. येस, आपण स्टार्ट करूया. डॉक्टर, तुम्ही मला बोलवलं? हो ताई, तुमच्या मुलाला रक्ताची गरज आहे. आम्ही आमच्या ब्लड बँकमध्ये सुद्धा बघितलं आहे, पण थोडीशी अवेलेबिलिटीचे चॅलेंजेस आहेत. तुम्ही पण तुमच्या फॅमिली फ्रेंड्स ह्याच्यामध्ये विचारून घ्या की कोण तयार आहे का ओ पॉझिटिव्ह रक्त देण्यासाठी. ठीक आहे, चालेल, विचारते, पण तुम्ही पण प्रयत्न सुरू ठेवा. येस. वाचवा वाचवा, माझ्या मुलाचा जीव वाचवा. प्लीज कोणीतरी मदत करा. ताई प्लीज मला मदत करा ना, माझ्या मुलाला रक्ताची खूप गरज आहे. तर नाही बाबा, मी तर रक्त नाही देऊ शकत, मला तर खूप भीती वाटते. प्लीज ताई ताई काय काय झालंय पण तुम्ही काय एवढा घाबरलाय? आता त्याला ब्लडची भरपूर गरज आहे, त्याचं रक्त खूप कमी आहे. डॉक्टर म्हणाले त्याला आता ओ पॉझिटिव्ह रक्त लागेल. ओके, काळजी नका करू, माझं ओ पॉझिटिव्हच आहे, तर मी ब्लड डोनेशन करायला तयार आहे. चालेल. कुठे करायचं मला फक्त डॉक्टर दाखवता एकदा? डॉक्टरला हो, मी घेऊन जाते तुम्हाला. काय झालं होतं मुलाला तुमच्या? काल त्याला चक्कर आली होती अचानक, आणि आज डॉक्टर म्हणाले त्यांच्याकडे ब्लड अवेलेबल नाहीये आणि त्याला रक्त खूप कमी झालंय. त्याच्यामुळे त्यांनी विचारायला सांगितलं होतं की आहे बघू आता आमची फ्रेंड. थँक्यू सो मच. काही नाही, असं काही नाही, मीच उलट या संधीची वाट बघत होते, कारण गेले 6 महिने झाले तुम्ही ब्लड डोनेशन करून. मी आता वाटच बघत होते कुठं ब्लड कॅम्प आहे का, तिथं रक्तदान करता येईल वगैरे. तर काही काळजी नका करू, ब्लड दिलेलं आहे मी. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाचे तर जीव वाचलेत, पण त्याचबरोबर आणखी 2 जणांचे जीव वाचलेत. तर इथे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की इथे आपण जे ब्लड डोनेट करतो त्याचे फायदे काय आहेत. तर इथे मी यांच्याच मुलाचा जीव नाही वाचवलाय, तर आणखी 2 जणांचा जीव वाचवला आहे. कारण माझ्या एका पिशवीमुळे मी 3 जणांचा जीव वाचवते आणि त्यांचे 3 फॅमिलीचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे असतात. त्याचबरोबर माझ्या शरीरातील मी रक्तदान केल्यामुळे नवीन रक्त तयार होतं आणि त्या नवीन रक्तामुळे माझ्यामध्ये नवीन ऊर्जा तयार होते आणि खूप कामाची जी उत्सुकता असते ती खूप चांगली वाढ होते आणि माझी प्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर हृदयरोगाचा धोकाही टळतो. आणि मेन गोष्ट म्हणजे रक्तदान केल्याच्या नंतर ना 48 तासांनंतर ना नवीन रक्त तयार होते. तर तुम्ही पण रक्तदान करा आणि तुमचं मौल्यवान जे रक्त आहे त्यामुळे 3 जणांचा जीव वाचवा. रक्तदान करा, रक्तदान करा. रक्तदान हे महान दान. रक्तदान हे महान दान. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान. येस. डॉक्टर, कशी आहे यांच्या मुलाची तब्येत आता? हो, आता खूप चांगली आहे, बरी आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही रक्तदान केलं. ओके. अगं अवंती, मला तू कधी सांगितलं पण नाही की तू रक्तदान करते म्हणून प्रत्येक 6 महिन्याला. हो,
वर्षातनं 2 वेळा करते, कारण की वर्षातनं म्हणजे दर 6-6 महिन्याला जर आपलं रक्त जर आपण चेंज म्हणजे दान केलं तर आपल्या दर 6 महिन्याला आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होतं आणि आपली एनर्जी पण स्ट्रॉंग व्हायला मदत होते. एवढे सगळे फायदे मी ऐकले आता, तर मला पण आवडेल की रक्तदान करायला. नक्कीच. मग आपण तिघींनी मिळून आपण यांना सांगू, यांच्या हॉस्पिटलमध्ये पण कॅम्प्स वगैरे असतील तर मॅम तुम्ही आम्हाला नक्की सांगा. हो, तुम्ही खाली जाऊन ब्लड बँकमध्ये तुमचं नाव नोंदवून घ्या. आमच्या इथे वर्षातनं 3दा रक्तदानची शिबिर असते डिंबा फाउंडेशन तर्फे, तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. मॅडम हे डिंबा फाउंडेशन काय आहे हो? मॅडम, डिंबा फाउंडेशन हे आरोग्याबद्दल माहिती देतात आणि त्यांचं लक्ष आहे की त्यांना 25 कोटी फॅमिलीपर्यंत पोहोचायचं आहे आणि 15 ऑगस्ट 2047 पर्यंत. सो त्यांचं हे त्यांनी एक हे केलं, त्यांना आरोग्याबद्दल आरोग्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. पण ती कशी पोहोचवणार ते? आम्ही जर ब्लड डोनेशन केलं तर त्यांनी आमच्यापर्यंत कशी काय आरोग्याची माहिती पोहोचवणार आहेत ते? मॅडम, तुम्ही वर्षातनं हेल्थ स्कॅन किती वेळा करता? हेल्थ स्कॅन तरी मी नाही करत मॅम. म्हणजे हेल्थ स्कॅन नक्की काय आहे मॅम? हां, तर डिंबा फाउंडेशनने हा विडा उचललेला आहे की स्कॅनिंग करून म्हणजेच WWC हेल्थ स्कॅन करून तुमचे तब्बल 30 पॅरामीटर केले जातात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पण दिली जाते. ओके, मग ते 30 पॅरामीटरला खूप वेळ पण लागत असेल, ॲडमिट वगैरे व्हावं लागत असेल? नाही मॅडम, फक्त 5 ते 10 मिनिटच लागतात. अरे वा. आणि 5 ते 10 मिनिटानंतर तुमची जेव्हा टेस्ट होते, तुमच्यासाठी एक चांगला रिपोर्ट जनरेट केला जातो आणि त्याच्यावरती मग एक्सपर्ट्स तुम्हाला गायडन्स देतात की तुमची सध्याची आरोग्याची परिस्थिती कशी आहे आणि तुमचं आरोग्य कुठल्या दिशेला चाललेलं आहे. सो नक्कीच डिंबा फाउंडेशन सोबत तुम्ही हे ब्लड डोनेशन याचा माझ्या फॅमिलीला पण उपयोग होऊ शकतो का मॅम? हो मॅडम, समजा तुम्ही ब्लड डोनेट केलं पण तुमच्या फॅमिलीमधनं पण हे हेल्थ स्कॅन करू शकता. ओके. सो नक्कीच तुम्ही हे ब्लड डोनेट करा आणि डिंबा फाउंडेशन थ्रू करा, म्हणजे तुमचं आजचं आरोग्य आणि उद्या येणारे रोग सुद्धा टळतील. अरे वा, खूप चांगली माहिती दिली. आणि डिंबा फाउंडेशन बरोबर तर मी आता तर नेहमी रक्तदान करते, तर आता डिंबा फाउंडेशन कळेल, कारण की मला समजेल दर 6-6 महिन्याला माझ्या आरोग्यात काय काय चेंजेस आहेत आणि पुढे जाऊन मला काय होणार आहे आणि मी कसं माझं आरोग्य चांगलं करू शकते. तर तुम्ही पण मंडळींनो रक्तदान करा आणि आमच्या डिंबा फाउंडेशन सोबत जोडा. सो रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, तर सगळ्यांनीच रक्तदान करा. सो रक्तदानाने तुम्ही कोणाचं भविष्य बदलता, पण WWC हेल्थ स्कॅनने तुम्ही स्वतःचंच वर्तमान सुधारता. हिरो तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही रक्तदान करताल आणि स्मार्ट तेव्हाच होताल ज्यावेळेस तुम्ही WWC हेल्थ स्कॅन करताल. रक्तदानाने जीव वाचतो, WWC स्कॅनने रोग टळतो. रक्तदान करा मानवतेसाठी, हेल्थ स्कॅन करा तुमच्या आरोग्यासाठी. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान. जर डिंबा फाउंडेशन सोबत केला तर आरोग्य प्रदान. हो तो ताल दो, ताल ये महान है, हाँ रक्त ही पहचान है, हाँ जिंदगी किसी की तुम सवार दो. अपने रक्त की धरा किसी के रक्त में बहा, किशोर वीरता का ये प्रमाण दो. बूंद एक रक्त की हो, धड़कने अनेक की हो, दे सको किसी को प्राण दान दो. जिंदगी की भेंट है ला. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी नक्कीच रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा डिंबा फाउंडेशन सोबत. आणि येत्या रविवारी आम्ही डिंबा फाउंडेशन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत तुमच्या सोसायटीमध्ये रक्तदान शिबिर. तर नक्कीच डिंबा फाउंडेशन तर्फे तुम्ही स्वतःचं ब्लड डोनेट करा आणि WWC हेल्थ स्कॅनचा फायदा उचला. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.